आजचा 1 मिनिट जास्त मिनी ब्लॉग. हे आता मी स्वयंपाक करत आहे. हे कुकर आहे माझं. हे कुकर लावले मी आणि पीठ चाळून घेतले पोळ्यांसाठी. हे बघा, हे असं थोडंसं पीठ घेतलं आणि न सांडता इथं घेतलं आणि असं करायचं. खूप सोपं आहे. आणि जर तुम्हाला जर पोळ्या कळत नसतील ना किती बनवायचे, तर असं करायचं बघा. पहिले हे इतका हात घ्यायचा, इतका, म्हणजे हे एक हुंडा आहे. म्हणजे आपण इतकी गोल याची पोळी करतो तितकीच आपल्याला गोल घ्यायचं आहे. हे आहे 2 गोल, हे 3 गोल, हे 4 गोल, हे 5 गोल, हे 6 गोल आणि हे 7 गोल आणि हे 8 गोल. उरलं तरी पीठ चालते आम्हाला, कारण की आम्ही ठेवून देतो फ्रीजमध्ये आणि आजचं पीठ उद्या सकाळी वापरतो, कारण की पीठ वेस्ट करायचं नसतं. आणि आता आपल्याला घ्यायचा मिठाचा डब्बा. मिठाचा डबा. मीठ घेतल्यानंतर भांड्यातलं पाणी घ्यायचं. असं काय, आणि हे मिठाचा डबा आणि पाणी घेतलं. झाली सगळी तयारी. ते बॉर्डरला जे आहे, इथल्या बॉर्डरला जे पीठ असतं ना, ते पीठ आपल्याला असं म्हणजे असं साईडचं पीठ असं चोळून खाली करायचं आहे. आणि थोडंसं हे बघा, एक चुटकी मीठ, मला मीठ टाकणं मला पिठामध्ये मीठ टाकणं खूप आवडतं. असं पण टाकतं शेफ कोणत्या हॉटेलमध्ये. तर आता पीठ चुबूया. आता नाही, थांबा, थोडं कार्यक्रम अभी बाकी, क्लायमॅक्स अभी बाकी है. जो करती है. हे बघा, असे हे इकडचे बॉर्डर इकडे घ्यायचे. हे बघा, हे इकडे होत नाही तितकं पण तरी चालते. आणि हे मधात खड्डा करायचा, जसं आपण खड्डा करतो ना, असं. थोडंसं पाणी आणि आता टाकायचं आणि याच्यात पीठ टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं, म्हणजे चुरायचं. असं दाखवलं, थांबा. आता मी हे कॉर्नरनं थोडं पाणी टाकलंय, हे बघा, आणि याच्यावर पाणी टाकलंय, म्हणजे पीठ टाकलंय याच्यावर. असं करायचं, असं, कारण की ते पीठ जर तसं ठेवलं ना, तर ते पीठ चिकट होऊ शकतं. आणि चिकट पोळ्या कोणीच खात नाही. बघा किती छान झाले पीठ हे. मी गाणं म्हणतीये, गाणं लावलं नाही, मी गाणं म्हणतीये. पीठ चुरायला खूप वेळ लागणार. प्लीज दाखवायचंच मला कसं चुरवायचं ते. यार, हाताला चिपकतंय, त्यामुळे म्हणते मी जास्त पाणी टाकायचं नाही, चिकट होतं. माझ्या हातासाठी चिकट झाले तसं. कालपासून, काल नाही, परवापासून. खूप
कुकर लाव. कुकर बी मीच लावलं. लावून देऊ का फोन? माझे मामा आहेत. माझे मामा मला असं जेवत करतात. पीठ चिकट होते आता माझं सगळं. अरे यार पीठ चिकट झालं. पीठ चिकट झालं. हा पीठ जरा जास्त पाणी पडलं. अशी चुकी ना कोणापासून होत नाही सांगा बरं तुम्ही. ज्यांच्याकडून 1000 पार चुकी झाली आहे मला सांगा कॉमेंटमध्ये. ज्यांच्यापासून जितक्या वेळा चुक्या झाल्या म्हणजे 2दा 3दा असं चुक्या झाल्या आहेत ना तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. प्लीज सांगा बरं का, कारण की मी नवीन चॅनल खोलले आणि त्या चॅनलवर फक्त आणि फक्त 3 सबस्क्रायबर आहेत आणि 3 सबस्क्रायबर असताना मी कसं करणार सांगा तुम्ही. मला सुद्धा दुसऱ्यांसारखं युट्यूबर व्हायचं आहे. तो कुकर ना जे कुकर आहे ना खूपच शोर वाजत. आणि माझं नवीन चॅनल आणि मला पण युट्यूबर बनायचं कारण की माझी हॉबीच आहे युट्यूबर बनणं. माझी दुसरी कोणतीच अपेक्षा नाही आहे. म्हणजे मी लहानपणीमध्ये तेव्हा पण व्हिडिओ बनवायचे. तुम्हाला आठवत असेल की तेजश्री कदम म्हणून आयडी असेल मी त्याच्यावर व्हिडिओ बनवते. माझे डान्सचेच असतात सगळे आणि याच्यावर या मोबाईलवर मी सगळे बनवते सिंगिंग डान्सिंग. अरे चुप बस ना. त्या कुकरच्यामुळे मला सगळं डिस्टर्ब होते त्यामुळे माझं चिकट पीठ झालं. हे कुकर आहे ना हे कुकर जे आहे ना अनारकली डिस्को चलीच आहे. ते गाणं माहिती मला टिचक 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 तेच गाणं. अनारकली डिस्को चली अनारकली डिस्को चली अनारकली डिस्को चली. मी सकाळपासून त्याचं गाणं म्हणते. माझं तेच आवाज असतो घरी. आमच्या घरी ना जे साड्याचं दुकान आहे ना तिथे एक लुगडं होतं आणि त्याचं नाव अनारकली होतं आणि ते अनारकली डिस्को चली थांबतो मला असं. पण आपल्याला आधी कुकर बंद करायला हवं तर आम्ही कुकर बंद करते.